एकही रुपया खर्च न करता, शॉपिंग बॅगचा वापर न करता, गोणीचा वापर न करता, फर्मचा वापर न करता मी कपड्याला फक्त पेपर कॅनव्हास लावून सगळ्या बाजूने पेस्ट करून घेतलेला आहे इस्त्रीने। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 14x6 इंच आहे आणि याला जे आहे ते आपल्याला एका साइडने आपल्याला असं 3.5 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे। लांबीने आपल्याला 3.5 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ। 3.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला ही मार्किंग जे आहे ते सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे। तर हे बनवायला खूप सोपं आहे। तुमच्याकडे काही नसेल, फक्त कपडा असेल तरी तुम्ही हे बनवू शकता। तुम्हाला बाहेरून काहीच विकत आणायचं नाही। तर मी ते सरळ एक लाईन ओढून घेतलेली आहे। त्यानंतर ज्या साइडने 3 इंच आहे त्या साइडने आपल्याला अशा पद्धतीने 4.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। 4.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे। 3 असे बॉक्स तयार होतात आणि अशा पद्धतीने आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। ज्या साइडने कमी कपडा आहे त्या साइडने सरळ असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे आणि ज्या साइडने आपण बॉक्स तयार केलेले नाही तिथून आपल्याला 1 इंचावर असं मार्किंग करून अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तिरकस लाईन ओढून आपल्याला एवढा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। सिंपल आपण तुम्ही एका कपड्याने सुद्धा हे बनवू शकता जर तुमच्याकडे पेपर कॅनव्हास नसेल। हा पेस्टिंग पेपर कॅनव्हास आहे जो ब्लाउजचे गळे करताना वापरतात, तो मी इथे वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने असा आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि वरून आपल्याला असा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हा गोल आकार जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा आकार याचा तयार होईल। किंवा तुम्ही असा चौकोनी आकार सुद्धा ठेवू शकतात, पण असा गोल आकार दिला तर दिसायला सुंदर दिसेल म्हणून आपण इथे असा गोल आकार तयार केलेला आहे। त्यानंतर असा गोल आकार झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते एक कपडा लागणार आहे। तर मी इथे कपडा जो आहे तो याच्या मापाचाच घेतलेला आहे। तर तुम्हाला मी याचं मेजरमेंट सुद्धा सांगते मी किती मापाचा कपडा घेतलेला आहे। तर 7x14 इंचाचा मी इथे कपडा घेतलेला आहे। एवढा पीस बसेल आपल्याला एवढा कपडा इथे लागणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या कपड्याची जी सरळ बाजू आहे ती सरळ बाजू एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि एवढा भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे। इथे आपल्याला शिवायचं नाहीये, फक्त आपल्याला आजूबाजूने एवढा भाग जो आहे तो सरळ शिवून घ्यायचा आहे आणि एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवलेला आहे मी आणि एवढा भागाने मी शिवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही एवढा भाग ओपन ठेवलेला आहे आणि हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। बनवायला खूप सोपं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर हे जे आपल्याला टोकं दिसतात ते व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे असे नॉचेस द्यायचे आहेत, म्हणजे आकार जेव्हा आपण हा कपडा आतून जेव्हा आपण बाहेर काढू तेव्हा आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल त्यामुळे आणि व्यवस्थित आकार दिसेल, त्यामुळे आपण असे नॉचेस दिलेले आहेत, छोटे छोटे कट दिलेले आहेत। त्यानंतर जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून कपडा जो आहे तो आतून असा बाहेर काढायचा आहे आणि व्यवस्थित आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून जिथून ओपन भाग होता तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि असं टॉप स्टिच सगळीकडे करून घ्यायचं आहे। तर मी ओपन भाग शिवून घेतलेला आहे, सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि असा सिंगल कपडा आपल्याला मिळतो, असा सिंगल भाग आपल्याला मिळतो। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि खाली असं सरळ टिप मारून घ्यायची आहे आपल्याला। तर खाली मी टिप मारून घेतली, त्यानंतर इथून इथपर्यंत सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर इथून इथपर्यंत सुद्धा मी इथे टिप मारून घेतलेली आहे आणि सुंदर असं 2 पॉकेटवाला आपला पाऊच तयार होईल। त्यानंतर आपल्याला इथे टच बटन लावायचे आहेत। जर तुमच्याकडे टच बटन नसेल तर जुन्या ब्लाउजचे सुद्धा तुम्ही टच बटन काढून तुम्ही इथे लावू शकतात। तर अशा पद्धतीने इथे मार्किंग केलेलं आहे मी, सेंटर मार्क करून घेतलेला आहे फ्लॅपवरती आणि अशा पद्धतीने आपल्याला हे असं ठेवायचं आहे आणि सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। सेंटर पासून आपल्याला 1.25 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला टिच बटन लावायचं आहे। तर मी ते टूलच्या मदतीने टिच बटन लावणार आहे आणि अशा पद्धतीने मी एका साइडने टिच बटन लावून घेतलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या साइडने आपल्याला लावायचं आहे, त्यासाठी आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। तर तिथे मी अशा पद्धतीने खडूने मार्किंग करून घेणार आहे आणि इथे दुसरं टिच बटन लावणार आहे। टिच बटन खूप स्वस्त मिळतात, पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जुन्या ब्लाउजचे सुद्धा काढून इथे लावू शकतात। तर अशा पद्धतीने दुसरा सुद्धा मी इथे टिच बटन जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि ह्या पाउचमध्ये आपण छोटंसं पर्स आपलं तयार झालेलं आहे, पॉकेट तयार झालेलं आहे। हे जे आहे ते कार्ड होल्डर आपलं
तयार झालेला आहे। 2 पॉकेट छोटे छोटे असे तयार झालेले आहेत। बनवायला खूप सोपं आहे। अशा पद्धतीने तुमचे ATM, पॅन कार्ड, आधार कार्ड तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि ह्या पॉकेटचा वापर करू शकतात। तर कार्ड होल्डर सुद्धा तुम्ही ह्या पॉकेटला म्हणू शकतात। तुम्ही यामध्ये पैसे सुद्धा ठेवू शकतात आणि तुम्ही हे कॅरी करू शकतात। तर यामध्ये तुम्ही कॉइन जरी ठेवले तरी ते खाली पडणार नाहीत। तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे ठेवलं तर अजिबात पडणार नाहीत। तर हे टूल जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर याची लिंक जी आहे ती मी खाली देईल। तर हे टूल तुम्ही तिथून विकत घेऊ शकता। तर याबरोबर ह्या टूल बरोबर खूप सारे टीच बटन सुद्धा येतात। कलरचे टीच बटन येतात। असं बॉक्स मिळतं। पूर्ण बॉक्स जे आहे ते तुम्ही घेऊ शकतात आणि